करून तब्येत खराब झाली का काय? मॅडम मला करून तब्येत खराब झाल्या. चांगले ठणठणीत गाडी साहेब नाही केलं लिगली केलं का? काटा मारला लिगली केला. यायना जो काटा मारून गेले अलिगली का? शेतकऱ्यानं काय अनलिगली केलं? साहेब तुम्ही इथं स्वतः आहे, तुम्ही सगळी मदत केली शेतकऱ्याला, सगळ्या गोष्टी केल्या. शेतकऱ्याने एक जरी चुकीचं काम केलं असेल इथं तर तुम्ही इनलिगली काम करा. आम्ही लिगली करीत असेल आणि हे जर कुठले पुढे येत दादागिरी करून जात असेल, एखाद्या शेतकऱ्याला दम देऊन जात असेल, आम्ही इनलिगली केलं, कारखान्यात लिगली केलं, जर त्याला त्रास दिला तर याचे परिणाम सगळ्यात वाईट होतील. एक मी शेतकरी असं राहणार नाही की त्यांना उत्तर दिलं राहणार नाही. 2 मिनिटं बोलायला सुद्धा वेळ नाही साहेब. तुम्हाला जर शेतकऱ्यासाठी वेळ नाही चालले निघून शेतकरी त्रास द्यायचा हेतू का? तुम्ही शेतकऱ्याला दमदाटी करून जाऊ राहिले. तुम्ही डायरेक्ट सांगू राहिले इनलिगली काय? शेतकऱ्यांनी इनलिगली केलं, काटा यांनी मारला, शेतकऱ्याला कोणी केलं सांगा तुम्ही आम्हाला. साहेब तुम्ही सांगा इनलिगली कोणी केलं? आणि असे जर चुकीचे गुन्हे झाले तर इथं आत्महत्या करू आम्ही सगळे शेतकरी येऊन. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. ऐका, कोणी किती मोठा माणूस असू, कारखान्याचा मालक असू, चालक असू, आमदार असू, पुढले पुण्याचे दादा असू, पुरंदरचे दादा असू, सगळ्याचं नाव घेऊन सांगतो, जर चुकीचं काम करायला जातात आणि शेतकऱ्याला त्याला त्रास द्यायला जातात, दादागिरी करतात, तर याद राखा सगळ्याला सांगतो. मला असं विचारायचं होतं, या ठिकाणी आपण जे आंदोलन छेडतात आणि आता स्वामी समर्थ जो काही कारखाना आहे, शुगर अँड इंडस्ट्री लिमिटेड, महालक्ष्मी नगर, माळेवाडी, दुमाला तालुका, नेवासा जिल्हा, अहिल्यानगर, या ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करतात. काय शेतकऱ्यावर अन्याय झाला असं आपल्याला वाटतंय? शेतकऱ्याला अन्याय झाला. काल सगळ्या समोर त्याचा कारखान्याचे इथे सगळे कर्मचारी होते, त्यांच्या समोर आम्ही व्हिडिओ शूटिंगला जो काटा फॉल्टी होता पूर्वीच्या दिशेचा, शेतकऱ्याचा जो माल घ्यायचा तो काटा फॉल्टी निघाला. त्याची टक्केवारी किती निघाली? का 1 टनाला 60 किलो समजा, तर 10 टनाला 600 किलो आणि 30 टनाला 1800 किलो अशी त्याची टक्केवारी निघाली. मग आता किती गाळप झालं? 2 लाख क्विंटल गाळप झालं. मग किती वर निघते? 2 लाख टन. आताच या ठिकाणी माजी मंत्री शिवतारे साहेब आले होते आणि त्यांच्याविषयी आपण काय सांगते? तुम्हाला भेटले का? तुमचं निवेदन त्यांनी अजिबात शेतकऱ्याला महत्व दिलं नाही. त्यांनी शेतकऱ्याला जाता जाता दम देऊन गेले. तुम्ही जर इनलिगली करायला गेले तर आम्ही तुमच्याकडे कायदेशीर बघू. आणि यांनी जो काटा मारला हे कायदेशीर नाही का? हे नाही का काही? याचे गुन्हा नाही का? मग तुम्ही का ते बोलत नाही? तुम्ही का दाखवत नाही? मीडियावाले दाखवलं पाहिजे. सगळे शेतकऱ्याचे लेकर आहे. शेतकरी रात्री रानात जातो, पाणी धरतो, अंडरपॅन्ट वल्ल्या उस्तर उसत काम करतो आणि त्यांना जर तुम्हाला असं मारायचं असेल तर मग का बोलत नाही कोणी? एखादा मोठा पुढारी असेल तर त्याचे दबाव द्यायचं का? कर्मचाऱ्यांनी लोकांना दम द्यायचा का? शेतकऱ्याला दम द्यायचं का? जे काम करणारे ऊसतोड कामगार आहे त्यांना दम द्यायचं का? या ठिकाणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत अशोकराव मेजर काळे साहेब, आपण काय सांगणार याच्याविषयी? काय भूमिका शेतकरी संघटना या ठिकाणी काय भूमिका घेणार? शेतकरी मित्र हो, काल 11:30 वाजता या ठिकाणी जेव्हा आम्ही आलो असं निदर्शनात आलंय की या ठिकाणी काटामारीत खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या ऊसाची चोरी होत आहे. आम्ही जे शासनाचे वजमापन करण्यात दराडे साहेब त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. तो काटा चेक करण्यात आला तर त्यामध्ये सरासरी 30 टनामाग 2 टनाच्या ठिकाणी चोरी आढळलेली आहे. तो काटा काल सील केलेला आहे. शेतकऱ्यावर होणारा सगळ्यात मोठा अन्याय अत्याचार आहे. शेतकऱ्याचं फार कंबरड या राजकीय लोकांनी या ठिकाणी मोडून काढलेला आहे. शेतकरी फार पिचला गेलेला आहे. शेतकऱ्याला दबाव तंत्र या ठिकाणी वापरले जात आहे, दहशत केली जात आहे, हाणमार केली जात आहे. या ठिकाणी शेतकऱ्याबरोबरच वाहतूकदार असतील, या ठिकाणी आपण आत्ताच आरोप केला की शेतकऱ्याला मारहाण. कोणत्या शेतकऱ्याला या ठिकाणी कोणाकडून मारहाण झाली? अहो, रात्री ज्यावेळेस आम्ही इथे ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस 2-3 जणांनी या ठिकाणी तक्रार केली. या ठिकाणी आम्हाला कोणाकडून मारहाण होती नेमकं? सर आमच्याकडे व्हिडिओ आहे, व्यवस्थापन आहे. हा, त्यांची आपल्याला या ठिकाणी तंत्र वापरलं जात आहे. कुठेतरी लोकशाहीचं या ठिकाणी गळा दाबण्याचं या ठिकाणी षडयंत्र केलं जात आहे. मी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट अजित काळे यांच्या वतीनं नेवासा शेतकरी संघटनेच्या वतीनं विजय शिवतारे आणि महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो. जय जवान जय किसान. दादागिरी केली सांगा ना ते. जर असे चुकीचे गुन्हे जर करीत असेल तर डिपार्टमेंट पण सांगा तुम्ही.